नमस्कार, प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिग्रस येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले। पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू हे 8 जून पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी, कष्टकरी, अपंग, विधवा, मेंढीपाळ आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत। आज 5वा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याने दिग्रस येथील प्रहार कार्यकर्त्यांनी अरुणावती प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन केले। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। आंदोलन तीव्र रूप धारण करण्यापूर्वी दिग्रसचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून आंदोलन शांततेत संपुष्टात आणले। या आंदोलनात प्रहारचे तालुका प्रमुख धीरज आडे, संतोष सुरदुसे, शुभम बावणे, सौरभ पंधरे, आदित्य मनवर, सुमित राठोड, तुषार राठोड, रोशन चव्हाण, लादिश राठोड, आशिष राठोड, रॉबिन राठोड, आकाश राठोड, अभि पांडे, विशाल चव्हाण आदींनी सहभाग घेतला होता। अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। प्राईम न्यूज मराठी, नवा विचार, नवा दृष्टिकोन।